पुरुष सुद्धा थकतात. एक वयानंतर ते कमकुवत होतात. त्यांना फक्त सोबतीची गरज असते. हे खरे आहे की एका वयानंतर पुरुष थकतात, पण त्यासाठी त्यांनी काहीतरी तरी केलं पाहिजे. शरीरात उष्णता नसेल तर नात्यात उष्णता कशी आणणं? एक वयाच्या नंतर शारीरिक कमजोरी, रिलीज करण्यात अडचण, थकवा आणि इच्छा कमी होणं या गोष्टी सामान्य आहेत. तुला फक्त नैसर्गिक सपोर्टची गरज आहे, जो काही सेकंदात थ्रिल देऊन तुला कमकुवत होऊ देणार नाही. टर्न ऑफ केल्यानंतर मर्द असाल तर लाग सोडा, स्वतःवर काम करा. आफ्रिकन पुरुषांना पाहिले असता, ते प्रत्येक वयात कसे जोश, स्टॅमिना आणि शक्तीने भरलेले असतात माहितीये का? कारण ते आफ्रिकन औषधी घेतात, मुलोंडो, जी त्यांना आतून ऊर्जा देते, ताकद वाढवते आणि कमजोरी म्हणजे काय ते विसरून जातात. एकदा का तुम्ही मुलुंडू घेतला, लो मुस्तांच्या आपा. वय 25 असो किंवा 50, प्रत्येक मुलगा हे करू शकतो. दररोज लिव्ह मस्टँगचे कॅप्सुरिया यामध्ये शतावरी, आखर करा आणि सफेद मुसळी हे कमजोरी आणि थकवा दूर केले. हे तुला पुन्हा ऊर्जा दे. वय वाढल्याने येणारी क्षमतेतील घट किंवा ईडी, ती सारख्या समस्या, या गोष्टींना तुमच्या नात्यात तणाव येऊ देऊ नका. मुस्टँग घरी आणा आणि पुन्हा नात्यात जुनीच उभारणा. लिम मुस्टँग सोबत आयुष्यात आली नवी पातात. लग्नाच्या सुरुवातीला सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं. आम्ही दोघंही खूप आनंदी होतो. पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या, ऑफिसचं कामही वाढलं. तुम्ही विश्वास ठेवा, माझं लक्ष अजिबात बायकोकडे जात नव्हते. मूड तयारच होत नव्हता आणि मूड तयार झाला तरी ऊर्जा उरत नव्हती. आमच्यात खूप भांडणं व्हायची. प्रत्येक गोष्ट शेवटी हाच मुद्द्यावर येऊन चोमायची. आणि ही माझी खूप मोठी अडचण होती. अडचण इतकी जास्त होती की मी माझ्या बायकोसोबत नीट वादही घालू शकत नव्हतो, कारण माझ्यात तो आत्मविश्वासच नव्हता. मी माझ्या आत्मविश्वासाच्या पातळीवर खूपच खचलेलो होतो. मी खूप औषधं ट्राय केली, खूप वर्कआउट केलं, बाजारातून खूप औषधं आणून घेतली, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मग एक दिवस मी लिम्बुस्तानची टॅबलेट घेतली आणि ती 1-2 दिवस घेतल्यानंतर खरं सांगतो, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, परिणाम कमालचे होते. मला असं वाटलं, अगदी असं वाटलं की जणू मी पुन्हा तरुण झालोय आणि त्यानंतर पासून मी खूप आनंदी आहे. आपला नातं तर तुटण्याच्या उंबरठ्यावर आलं होतं, पण शेवटी वाचलं. आधी फक्त 5 मिनिटातच दमायचे आणि आता तर तासनतासही कमी पडतात त्यांच्यासाठी. मी तर यांच्यामुळे खूप समाधानी आहे.